चला गंगाखेड 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 परभणी 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 परभणी. बाळासाहेबांच्या विचाराच्या संघटनेनं ज्या पद्धतीनं आज जो कार्यकाल पूर्ण केला, आज त्याचा वर्धापन दिन आणि निष्ठावंत शिवसैनिकांना आणि बाळासाहेबांचा विचाराचा वारसा आपल्या प्राण वेदमंत्राहून प्रिय आम्हाला प्रिय वंदे मातरम म्हणणाऱ्या अशा परिस्थितीत बाळासाहेबांचा विचार समाजामध्ये तेवढ ठेवणाऱ्या त्या शिवसैनिकांना शतशत नमन. कारण की ज्या पद्धतीच्या भूमिका आणि ज्या पद्धतीच्या विषय बाळासाहेबांनी या महाराष्ट्राला दिले आहे आणि खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीनं उंच मान करून ताठमानेने जगण्याची जी भूमिका आम्हाला मिळाली, त्याचं खरं दातृत्व बाळासाहेबांचं आहे. या पद्धतीने राजकीय भूमिकेत आम्हाला नेहमी तोडवल्या जायचं, आम्हाला नेहमी आमच्या परिस्थितीला हीन पद्धतीने लेखल्या जायचं आणि काही सिक्युलरवादी पक्षांनी तर कमी भगवा किंवा लाल गमच्या गळ्यात दिसला की त्यांची तळपायाची आग मस्तकाला जायची. पण खऱ्या अर्थानं या भगव्याला आणि या लाल गमछाला खरी प्रतिष्ठा जी मिळवून दिली ती वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी. लाल किंवा भगवा गमच्या गळ्यात दिसला की सर्वसामान्यांना मदतीचे हात पोहोचतात अशी भूमिका तयार झाली. ज्या पद्धतीने एखाद्या जर अन्यायाच्या विरोधात एखाद्या लाल गमछावाल्याने प्रश्न मांडला, तो निकालीच काढला गेला अशी भूमिका निर्माण करणारे हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे. आज त्यांनी ज्या पद्धतीने मातीत रुजवलेल्या बियाला एक ज्या पद्धतीने पुढच्या वर्षात पदार्पण करण्यासाठी हे जे आम्ही वर्धापन दिन साजरा करतोय त्याबद्दल खऱ्या अर्थानं मनात आस्था आणि भूमिका खूप मोठी आहे. पण ज्या पद्धतीनं त्यांच्याच वारशाने ज्या पद्धतीची परिस्थिती मांडून ठेवली आणि त्यांच्या जवळच्या पाखरांनी जशा पद्धतीने भुर्र 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 करून उडत गेले, आज त्या भुरभुरीची हुरहुर सर्वसामान्य लोकांना लागण्यापेक्षा त्यांच्यातल्या हुदालींना आणि त्यांच्यातल्या ज्या पद्धतीने मर्यादा लाटणाऱ्या कार्यकर्त्यांची जी होरपोळ सुरू आहे ना, तीच खऱ्या या सामाजिक परिस्थिती विवेचन आहे. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये या पद्धतीचा विषय मांडण्याची वेळ येऊन आली नाही पाहिजे होती. कारण की याच दिवशी आणि याच दिवसापासून ज्या पद्धतीने मराठी माणसाची मान या राजकीय पटलावर उंचावली आणि त्या भगव्याला खऱ्या अर्थानं गळ्यात घालून सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी ते भगवा होता असं म्हणणारी लोक निर्माण झाली. परंतु आज त्याला कशा पद्धतीने बदनाम केलं जात आहे, आज कशा पद्धतीने त्याला त्या भूमिकेला कशा पद्धतीने विट्टीत धरले जात आहे ते त्यांच्या रुधालेंकडूनच ऐका. चला गंगाखेड 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 परभणी 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 असा म्हणणारा याचा बाप मोंढ्यामध्ये, मी गरिबीतून आलेली आहे, मी कोणाच्या गरिबीवरती बोलत नाही. याचा बाप 50 पैसे ह्याच्यानी एका पर पोत 50 पैशाचा याचा बाप मुनेमकी करत होता आणि हा काळ्या पिळीवरती क्लीनर होता. गंगाखेड गंगाखेड परभणी परभणी करत होता. आज हजारो कोटीचा मालक झालाय हरामखोर. हा उद्धव साहेबांमुळे झालाय आणि हा उद्धव साहेबांनाच म्हणजे सोडून गेलेला आहे. अरे तुला किती अजून तुझ्या म्हणजे वक्कोस्तर तू खायला लागलास ना हरामखोरा, आणि तरी तू म्हणजे सोडून जातोयस आणि स्वतःला बॉस म्हणून घेतोस. तू बॉस सारखी काय गोष्टी केलास? शांत अयोध्या, बॉस सारख्या तू अशा काय गोष्टी केलास? ऐकलं ना अयोध्याताई पौळ कशा पद्धतीनं संजय जाधवांवर आपला वचपा काढतायत, संजय जाधवांच्या परिस्थितीचा उपहास उडवतायत. आणि आज ज्या पद्धतीनं संजय जाधवांनी ज्या पद्धतीचा निर्णय घेतला त्यामुळं ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधवच नेमके टार्गेट पॉइंटवर काय आहेत याचाच विवेचन करण्यासाठी आज मी तुमच्यासोबत. नमस्कार, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. बाळासाहेबांनी निष्ठेने लावलेलं झाड आणि ज्या प्रतिष्ठेने वाढवलेलं हे सगळं वटवृक्ष, त्यावेळेस मन होती शिवसेनेत, खा उष्ट, करा कष्ट, रहा एकनिष्ठ. ही जी भूमिका होती ती प्रत्येक शिवसैनिकाला एकमेकाशी बांधणारी होती, एकमेकाशी घट्ट अशी नाळ जोडणारी होती. आणि खा उष्ट म्हणजे जे सर्वसामान्य लोक आहेत ते कधी एकमेकाचं उष्ट खायला कधीच त्यांची कानाकुसर नसते, त्यांना कधी एलर्जी होत नाही, त्यांना कधी हीन भावना वाटत नाही.
एका ताटात जेवणं म्हणजे आम्ही आमची प्रतिष्ठा समजतो सर्वसामान्यासाठी, बरं का. त्यांचे उच्च प्रभू आहेत आणि उच्च परिस्थितीत वाढलेले आहेत आणि ज्यांना एक स्टेटस तयार होतं, स्टेटस, ते लोक उष्ट म्हणलं की त्यांच्या तोंडावर आठ्या पडतात, आठ्या. परंतु त्याच्या पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे, करा कष्ट. म्हणजे शिवसेना वाढवण्यासाठी ज्या पद्धतीने या शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आपलं रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढं केली आणि शिवसेना हे महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं तिचं विकास केला, ज्या पद्धतीने तिचा विचार जनमानसात पोहोचवला ना, त्यामुळे या भगव्या गमच्याची, खऱ्या अर्थानं लाल गमच्याची एक भूमिका बनली. आणि ज्या पद्धतीनं या शाखा प्रमुख, विभाग प्रमुख किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने हेरलं, त्याच्यातलाच एक संजय जाधव. अयोध्याताई खूप चांगल्या पद्धतीने म्हणतात, परभणी परभणी परभणी, गंगाखेड गंगाखेड. तर वास्तविकता आहे, त्या परभणी गंगाखेड करणाऱ्या किन्नरनं त्या पद्धतीची परिस्थिती या परभणी जिल्ह्यासाठी परतवली. ज्या पद्धतीनं आमदार ते खासदार हा प्रवास करताना ज्या पद्धतीच्या लोकमताची भूमिका आपल्यासोबत बांधली. उपहास उडवायला तर कुणालाही उडवता येतो, पण एक साधा मोळमजुरी करणारा माणूस या लोकशाहीच्या मूळ स्रोतात आणला, त्याला लोकांचा राजा बनवला आणि या राजाने या जनतेची सेवा करण्यासाठी अविरत व्रत घेतलं. आणि दुसरं नाव आहे ते ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकरांसारखा जो एक प्रभावी कार्यकर्ता आज धाराशिव जिल्ह्यात नाही, मराठवाड्यात नाही, या महाराष्ट्रात सापडणार नाही. अवघ्या गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याच्या डोळ्याचं पाणी पुसण्यासाठी न पाऊस बघितला, ना ऊन बघितलं, ना काटा बघितला, ना भेगा बघितल्या. प्रत्येकाच्या बांधापर्यंत पोहोचण्याचा विक्रम या माणसाने नोंदवला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मोठी बांधून सर्वसामान्य माणसापर्यंत विकास कसा पोहोचवायसाठी अहोरात्र मदत परिश्रम घेतले. का मग संभाजीनगरमध्ये निवडून आणता नाही आलं तुम्हाला? का त्या हिंगोलीमध्ये निवडून आणता आलं नाही तुम्हाला? का त्या तुमच्या ज्या ज्या ठिकाणी तुमचे प्रभाव क्षेत्र असलेली लोक उभी केली होती ती का पडली? मग 9च लोक का निवडून आली? आणि या 9 लोकांच्या मध्ये काहीतरी एक आकार असेल, उकार असेल, त्यांनी काहीतरी काम केलं असेल, त्यामुळे त्यांना लोकांनी त्यांच्यावर परत विश्वास टाकला. नाहीतर अयोध्याताई ज्या पद्धतीने म्हणतायत, ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीची उकडवांगळी करतायत, खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या विधानामुळे मला वाटतं की ईडी, CID, CBI आता खरी लागावली पाहिजे. ज्या पद्धतीने ते सगळं सांगतायत की इतक्या कोट्यावधी रुपयाचा मलिदा त्यांनी लाटलाय, गिळलाय, त्याला कशा पद्धतीने, म्हणजे ही सगळ्या भूमिका ज्या आहेत त्या ते म्हणतात ना की ते रुदन करण्याच्या परिस्थितीमध्ये. वास्तविक स्वरूपात ज्या परिस्थित्या यांच्यावर का आल्या आणि ह्यांना ऐकून घेतलं असतं, ह्याच्या परिस्थितीत जर खऱ्या अर्थानं शिवसेनेचा मूळ विचार जर जिवंत ठेवला असता, भले तुम्हाला भाजप सोबत हात मिळवणी करायची का नाही करायची हा तुमचा प्रश्न होता, भाजपाला समर्थन द्यायचं का युती धर्म मोडायचा हाही विचार तुमचा होता. पण बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने ज्या काँग्रेसला उभ्या आयुष्यात लाथा घातल्या, ज्या बाळासाहेबांनी ज्या गोष्टीचा कधीही सेक्युलर म्हणून कधी स्वतःला घोषित करून घेतलं नाही आणि सर्वसामान्य शिवसैनिकांची जी भूमिका होती ती भूमिका खऱ्या अर्थानं बाळासाहेबांनी अशी जे दगड, रस्त्याला आकार असलेली दगड रस्त्यावर पडून होती आणि परिस्थितीनं त्यांच्या घाला घातला होता, त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या योग्य जागी नेऊन बसवून त्यांची पुनर्प्रतिष्ठा करून सामाजिक भूमिका बदलली. मग अशा कार्यकर्त्यांना हे पावलं उचलण्याची वेळ का आली हे कधी विचार केला का अयोध्याताई तुम्ही? आज ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी, या सगळ्या परिस्थित्या मांडल्या जात आहेत, सगळ्या गोष्टीची विवेचना केली जाते आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने यांच्यावर उपकार करून यांना खऱ्या अर्थानं प्रत्येक लोकांच्या मनामध्ये या निष्ठा आहेत त्या फक्त काही लोकांसाठीच आहे, बाकी फक्त सगळे. मग अशा असल्यास तर सगळं तुमचंच होतं ना. मग का तुम्हाला या गोष्टीत यश मिळवता नाही?
हे आत्मविवेचन करा. आणि ज्या पद्धतीनं पहिल्यांदा शिंदे साहेबांना जी भूमिका घेण्याची वेळ आली आणि त्यांनी 40 आमदार आणि 7 खासदार आपल्या सोबत त्या गुवाहाटीला घेऊन गेले, त्यावेळेस सुद्धा ही वेळ का आली आणि याला परिस्थिती कोणती जबाबदार आहे याचं विवेचन करण्याच्या ऐवजी जर या लोकांवर खापर फोडून स्वतःच्या बद्दलची सहानुभूती निर्माण करायचा प्रयत्न करत असताना तर लोक आता जागृत झालेली आहेत. बाळासाहेब त्यांनी डोळ्याने पाहिलेत. भविष्य काळात जर तुम्ही या छोट्यांच्या गोष्टी मांडल्या तर लोक विश्वास ठेवतील, कारण की बाळासाहेबांचे खरी विचार हे कमीत कमी आज म्हणजे बाळासाहेबां म्हणजे त्या घडीला जो 16 वर्षाचा युवा होता त्याला तरी जोपर्यंत तो 70 वर्षाचा 80 वर्षाचा वृद्ध होणार नाही तोपर्यंत हा विचार काही मिटणार नाही. पण त्याच्या पुढे या भाकड कथा चालवल्या, जशा काही लोकांनी आपलं भांडवल करत करत 35 वर्षाचं राजकारण आपलं लोटत नेलं. त्या पद्धतीचं 35 वर्षाचं राजकारण नेण्यासाठी तुम्हाला या भाकड कथा भविष्यात कामाला येतील. पण आजच्या परिस्थितीला जी भूमिका आहे, जो बाळासाहेबांनी दिलेला वसा आहे किंवा बाळासाहेबांनी दिलेलं बाळकडू आहे, ते खऱ्या अर्थानं या शिवसैनिकांना चांगलं माहिती. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं विवेचन करण्यापेक्षा स्वतःची आता आहे ती घालवण्यापेक्षा नवीन पद्धतीने काही करता येते का त्यासाठी बघा. आणि दुसऱ्या स्वतःच्या तोंडातला घास पळाला, स्वतःच्या जवळचं भांडवल पळालं म्हणून लोकांची निंदा नालस्ती करून त्यांच्यावर तुडवा हे शब्द वापरण्यात काही स्वारस्य राहिलेलं नाही. गेली बुनसे गई हौस से नाही आती. एकदा गेलं ते परत येत नसतं आणि ते परत होत नसतं. त्यामुळं आता तरी या गोष्टीचा खऱ्या अर्थाने जे उरलेत, जे परत आज तुमच्या सोबत उभे आहेत, त्यांची तरी काळजी घ्या आणि त्यांनाही चांगल्या पद्धतीनं सिंचित करण्यासाठी काय करता येईल आणि तुम्हालाही वाटत असेल काही करता येत असेल तर निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.